शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने लागणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. केवळ राज्यातल्याच जनतेचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचा काय निकाल देणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र शिंदे गटातले आमदार जर अपात्र ठरले तर पुढे काय असा प्रश्नही अनेकांना पडलेला आहे. हे सरकार पडणार का? सरकार पडलं तर पुढचे मुख्यमंत्री कोण असणार असे बरेच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास त्यांच्या गटातले मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल असं वेगवेगळ्या कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. तांत्रिकदृष्ट्या भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांच्या मदतीनं स्थापन केलेलं सरकारही अडचणीत येणार असल्याचं दिसतंय. भाजपला नव्यानं सरकार स्थापन करण्याची कसरत करावी लागेल. मात्र शिंदे गटातले आमदार अपात्र ठरले तरी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे आवश्यक तेवढं बहुमत असेल. मे महिन्यामध्ये अजित पवार गटानं बंडखोरी करत सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. अजित पवारांबरोबर 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला होता. शिंदे गटातले 16 आमदार अपात्र ठरले तरी सरकार बहुमतातच राहील. मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तरी पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण या नव्या सरकारचे मुख्यमंत्री कोण असतील असं चित्र सध्या दिसतंय. म्हणजेच शिंदे आमदार म्हणून अपात्र झाले तर त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मुख्यमंत्री खुर्ची कुणाला द्यायची हे महायुतीला ठरवावं लागणार आहे. शिंदे अपात्र झाल्यास सध्या सरकारमध्ये असलेला तिसरा गट म्हणजे अजित पवार गटाचं वर्चस्व वाढेल अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सध्या होताना दिसते. ज्या पद्धतीनं अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत ते पाहता त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचे पक्षश्रेष्ठी संमती देऊ शकतात असंही एका बाजूने वाटतंय.